आता मी पडलेलो आहे घराच्या बाहेर, माझ्या वडिलांचा टेम्पो आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी आम्ही दिले होते. आता त्याला जवळजवळ 1-1.5 महिना झाला. त्या माणसाला आम्ही दिले 30,000 रुपये आणि आमच्यासारखे भरपूर लोकांचे त्याकडे पैसे असतील. आता माझे वडील मागच्या 3-4 वर्षांपासून त्या माणसाकडे डॉक्युमेंट्स बनवत आहेत आणि तो नेहमीच डिले करतो, त्यामुळे थोडाफार फाईन पण माझ्या वडिलांना भरायला लागतो. पण यावेळेस जरा हाईट झाली आहे, भरपूर डिले झालेला आहे आणि तो माणूस फोन वगैरे उचलत नाही आहे, रिस्पॉन्ड करणं त्या माणसाने बंद केलेलं आहे. मग आता मी जरा जाऊन RTO ऑफिसमध्ये जातो आहे आणि तिथे जाऊन जरा दाखवणार आहे. आणि त्यांनी काय डॉक्युमेंट्स शेअर केलेत वडिलांना माझ्या अगोदरच, तर ते फक्त एकदा व्हेरीफाय करून घ्यायचेत की मला की बाबा हे झालेलं आहे का ना. मला जायचं आहे कोणाकडे तरी, एका माणसाकडे कुठल्या तरी जातो मी, तिथं जाऊन बघूया. हां, स्वराज मोटर्स POC वगैरे आहे याच्याकडे बहुतेक कन्फर्मेशन मिळू शकतं मला. गाडी कुठं लावू पण मी. तर मी आत्ता जस्ट जाऊन चेक केलं डॉक्युमेंट्स वगैरे सगळे बरोबर आहेत का. तर तो जो एजंट होता त्याने काहीच पैसे भरलेले नाहीत कुठलेच. आता त्याला शोधायचं कुठं हे काय कळना, कारण पप्पा पण त्याला भरपूर दिवस झालं फोन वगैरे करतायत, पण तो शूटर काय घावला ना. आता इथे एकाला विचारलं मी की त्याच्या दुकानाचं नाव मातोश्री एंटरप्राइजेस म्हणून काहीतरी. तो बोलला थोडं पुढं जा, या चौकातनं पुढं गेलास की तिथं एक आहे. आता बघूया तिथं भेटला तर ठीक. इथं एक आहे भाई, त्याच्या आईला हँग माणूस. मातोश्री एंटरप्राइजेस विचारलं ह्या भाईने मला, मातोश्री मेडिकलचा पत्ता दिला आहे.